Hello, my dear friends. So let us start the next video of the chapter heat. Okay. So in the previous video, what we have seen about the latent heat and the regelation. Okay. So in the regelation, we have studied the anomalous, one type of anomalous behavior of water, that is exceptional behavior of water, that is with the increase in pressure, ice starts melting, that is its melting point decreases, that is its melting point decreases, but actually it should increase its melting point with increase in pressure. प्रेशर इन्क्रीज करण्याबरोबरच त्यानं काय करायला पाहिजे होतं, तर त्याचा मेल्टिंग पॉइंट जो आहे तो हाय करायला पाहिजे होता ऍक्च्युअली, पण तो काय करतोय, त्याचा मेल्टिंग पॉइंट लो करतोय. तर तेच एनॉमलस बिहेवियर आहे वॉटरचं, एक्सेप्शनल बिहेवियर ज्याला म्हणतो आपण. ओके. सो आपल्याला तो नेक्स्ट पॉइंट मध्ये पाहायचा आहे. पण आता ते झालं प्रेशरचा सॉलिड वरती इफेक्ट, सॉलिड आईस वरती. वॉटर वरती काय इफेक्ट होईल त्याचा, बरोबर आहे. पण त्याच्या अगोदर हे जे रिजलेशन आहे, ते रिजलेशनचे एक्झाम्पल कसे पाहायला मिळतात आपल्याला ते पाहूया. किंवा प्रेशरचे जे सॉलिड आईस वरती जे एक्झाम्पल येतं ते कसे पाहायला मिळतात ते आपण पाहूया या ठिकाणी. सो here is an example. Okay, look at the picture. What is given in the picture? Okay, what is given in the picture? There are some fishes. Okay, there are some fishes which are in the water, but look at the figure carefully, look at the picture carefully, that there is a layer of ice above the water surface. Okay, there is a layer of ice above the water surface. Okay, so how the aquatic animals lives or aquatic plants lives in a cold region. जे पाण्यातले जे प्राणी येतात, जसे मासे वगैरे असतील किंवा पाण्यातल्या जे वनस्पती येतात, त्या लिव्ह करतात कोल्ड रिजन मध्ये. कोल्ड रिजन म्हणजे ज्या ठिकाणी बर्फ साचलेला आहे. म्हणजे मूवीज मध्ये बऱ्याच वेळेस पाहिला असेल तुम्ही, बघा, वरून बर्फ असतंय असा आणि त्याला फोडलं की आतमध्ये पूर्ण पाणीच असतंय, बरोबर आहे. ते बर्फाची लेअर तुटली की आतमध्ये घुसकून जाते माणूस त्या पाण्यामध्ये वगैरे. ओके, तर सेम या ठिकाणी सेम कंडिशन आहे की जे बॉटमला आहे पूर्ण वॉटर आहे आणि वरच्या अप्पर सरफेस फक्त कशापासून बनलेला आहे, तर आईस पासून बनलेला आहे. ओके, म्हणजे असं कसं पॉसिबल आहे की फक्त अप्पर सरफेसच आईस झाला आणि बॉटम सरफेस काय ऍज इट इज वॉटर आहे. पूर्ण हे जे काही आहे हे वॉटरचं फ्रीज होऊन आईस कशामुळे नाही झालं, किंवा हे अक्वॅटिक अॅनिमल्स जे आहेत मग ते कसे जिवंत राहिले याच्यामध्ये, आणि वॉटर कसं राहिलं आतमध्ये, बर्फ होऊन अक्वॅटिक अॅनिमल्स पण त्यामध्ये का नाही डेथ झाली. ओके, सो लेट्स सी how will you explain following statement with the help of anomalous behavior of water. तर याचं खाली जे दोन स्टेटमेंट दिसणार आहेत तुम्हाला, तर ते anomalous behaviorच्या विथ द हेल्प न तुम्ही कसं प्रूव्ह करणार. anomalous behavior म्हणजे पाहिला आपण 0 ते 4 डिग्री मध्ये जे एक्सेप्शनल बिहेवियर दाखवते वॉटर, म्हणजे विथ इनक्रीज प्रेशर देर इज अ डिक्रीज इन मेल्टिंग पॉइंट. ओके, सो in region with cold climate, in the region with cold climate म्हणजे जसं की नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असेल. ओके, त्या ठिकाणी कोल्ड क्लायमेट असतो नेहमी आणि त्या ठिकाणी बर्फ साचलेला असतो, पण बर्फाच्या खाली एक ओशियन आहे. ओके, म्हणजे पाणी आहे पूर्ण समुद्र असल्यासारखा. द aquatic plants and animals can survive even when the atmospheric temperature goes below 0 degree Celsius. Atmospheric temperature goes below 0 degree Celsius. 0 degree Celsius च्या पण खाली गेल्याच्या नंतर atmospheric pressure टेम्परेचर त्या ठिकाणी हे जे काही ॲनिमल्स aquatic animals हे सर्वाइव्ह करतात. ओके, इन कोल्ड रिजन in winter pipes of water supply and even rocks crack. ओके, जे वॉटर सप्लायचे पाइप्स आहेत ते क्रॅक होतात, किंवा जे रॉक्स असतात ते पण क्रॅक होतात. कधी कोल्ड रिजन मध्ये, विंटर मध्ये एकदम कोल्ड रिजन असेल तर त्या ठिकाणी
काय होतात ते वॉटर जे येतं त्याचे वॉटर पाईप ते जे इथं क्रॅक व्हायला सुरुवात होते आणि जे काही रॉक असतील ते पण क्रॅक व्हायला सुरुवात होतात. ओके, सो असं कशामुळे होतं विंटर मध्ये. ओके, फक्त विंटर मध्येच असं होतंय, तर हे कशामुळे होतंय पाहायचंय आपल्याला. आणि इनर रिजन्स विथ कोल्ड क्लायमेट ते एक प्रश्न पाहायचा आहे. तर त्याची फिगर दिलेली म्हणजे पाईपची दिलेली नाही. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल समजा असा पाईप असेल. ओके, आणि यातून जर वॉटर फ्लो होत असेल इकडून असं पूर्ण, तर वॉटर फ्लो होत असताना तुम्हाला त्याच्यावरती असे असे क्रॅक झालेले दिसून येतील पाईप्स वरती. हे क्रॅक झालेले दिसून येतील कधी विंटर रिजन मध्ये, किंवा हे याच्यामध्ये पण एखादा रॉक असेल त्यामध्ये पण क्रॅक झालेले दिसून येतील. तर असे क्रॅक कशामुळे होतात हे आपल्याला पाहायचंय. हे असे क्रॅक कशामुळे होतात ते आपल्याला पाहायचंय. सो तर आपण पाहिले वॉटर काय करतंय, टेम्परेचर जसं जसं सॉरी प्रेशर जसं जसं हे होईल, ते प्रेशर जसं इन्क्रीज होईल त्याप्रमाणे त्याचं जे काही मेल्टिंग पॉइंट तो डिक्रीज होतो. पण आणखीन एक गोष्ट, आता यालाच वॉटरचं अॅनोमलस बिहेवियर म्हणतात. काय म्हणतात? यालाच वॉटरचं अॅनोमलस बिहेवियर म्हणतात. आणखीन एक रिझन वॉटरच्या अॅनोमलस बिहेवियरचं, की जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होत जाईल, म्हणजे आईस पासून टेम्परेचर इन्क्रीज होत गेलं, तर 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय होतंय, 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत तुम्हाला असं जाणून येईल की त्या ठिकाणी 0 पासून 4 डिग्री सेल्सिअस होत असताना आईस काय होतो, कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतो. आईस काय होतो, कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतो. ओके, आणि जो आहे काय, की पाईप्स ब्रेक होतात. तर पाईप्स कशामुळे ब्रेक होतात? ओके, सो पाईप्स कशामुळे ब्रेक होतात आणि ॲक्वाटिक रिजन त्यासाठीचं पण हे रिजन आहे. ओके, सो लक्षात ठेवा मी काय सांगतोय ते. तर 0 पासून 4 डिग्री सेल्सिअस म्हणजे समजा आपण हा ग्राफ काढला, इकडे लक्ष द्या स्क्रीनवरती. हा जर आपण असा ग्राफ काढला आणि जस्ट अ मिनिट. ओके, हा अशा पद्धतीने आपण काय केला, ग्राफ ड्रॉ केला एक. या ठिकाणी असेल तुमचा टेम्परेचर आणि या ठिकाणी असेल व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम इन्क्रीज होत जाईल वाय ऍक्सिस वरती अप्पर साइडला, आणि टेम्परेचर इन्क्रीज होत जाईल एक्स ऍक्सिस वरती राईट हँड साइडला. ओके, सो दिस इज युअर व्हॉल्यूम. मग आता कन्सिडर करा या ठिकाणी व्हॉल्यूम होता आईसचा. ओके, आईसचा व्हॉल्यूम वॉटरपेक्षा कसा असतो, जास्त असतो आपल्याला माहिती आहे. मग सुरुवातीला टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस होते. हे बघा या ठिकाणी टेम्परेचर 0 डिग्री आहे या ठिकाणी. मग जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल कुठपर्यंत, 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत 0 पासून. तर मग आता टेम्परेचर वाढायला म्हणजे तिथं बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात होतील आणि आईसचं व्हॉल्यूम हे जास्त असते. मग जसे जसे बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात होतील व्हॉल्यूम काय होईल, कमी कमी होईल. बघा कमी कमी होईल. आणि 4 डिग्रीला काय होईल, तर बॉन्ड पूर्णपणे ब्रेक झालेले दिसून येतील तुम्हाला. हे जे बॉन्ड आहे ते पूर्णपणे काय झालेले दिसून येतील, ब्रेक झालेले दिसून येतील. आणि मग जसं जसं ते काय होईल, पूर्णपणे वॉटरमध्ये कन्वर्ट होईल. ओके, म्हणजे त्या वॉटरचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस असेल ज्यावेळेस पूर्णपणे वॉटर कन्वर्ट झाले, आईस कन्वर्ट झाले वॉटरमध्ये. आणि जेव्हा केव्हा वॉटर पुन्हा इन्क्रीज आपण टेम्परेचर करायला गेलो, तर याचे काय करतील मग, मॉलिक्यूल पुन्हा हिट आल्यामुळे दूर जायला प्रयत्न करतील गॅसमध्ये कन्वर्ट होण्यासाठी, आणि मग पुन्हा व्हॉल्यूम काय होईल, इन्क्रीज होत जाईल. तर यालाच म्हणतात वॉटरचं अॅनोमलस बिहेवियर. काय करतंय, 0 पासून काय करतंय, वॉटर डिक्रीज होतंय 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत व्हॉल्यूम. म्हणजे आईस असताना आईसचं ज्यावेळेस वॉटरमध्ये कन्व्हर्जन होईल, ऍक्च्युअल मध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला पाहिजे. सॉलिड पासून लिक्विड होत असताना व्हॉल्यूम काय होतंय, सॉलिड पासून लिक्विड जर होत असेल तर व्हॉल्यूम काय होते, व्हॉल्यूम इन्क्रीज होते. ओके, व्हॉल्यूम ऍक्च्युअल मध्ये इन्क्रीज होते, पण या केसमध्ये व्हॉल्यूम काय होतंय, कोणाच्या वॉटरच्या डिक्रीज होतंय. तर यालाच म्हणतात वॉटरचं अॅनोमलस बिहेवियर. वॉटरचं अॅनोमलस बिहेवियर. ओके, सो हा ग्राफ लक्षात आला तुमच्या. म्हणजे जसा टेम्परेचर इन्क्रीज होईल 4 डिग्री पर्यंत व्हॉल्यूम डिक्रीज होईल. मग या उलट जर टेम्परेचर आपण डिक्रीज केलं तर व्हॉल्यूम काय व्हायला पाहिजे,
इन्क्रीज व्हायला पाहिजे 4 डिग्री पासून. ओके. आणि इकडच्या साईडला टेम्परेचर इन्क्रीज केल्याच्या नंतर कोणत्या अबोव्ह 4 डिग्री पासून 4 डिग्री पर्यंत, तर टेम्परेचर जर डिक्रीज केलं तर व्हॉल्यूम काय व्हायला पाहिजे, होईल डिक्रीज होईल लिक्विड मध्ये. आणि ज्यावेळेस लिक्विड मधून सॉलिड मध्ये कन्व्हर्जनची वेळ येईल म्हणजे 4 डिग्री पासून कधी 0 डिग्री पर्यंत, म्हणजे 4 to 0 पासून जर आपण टेम्परेचर डिक्रीज करायला गेलो, हे काय टेम्परेचर. ओके. तर आणि हे व्हॉल्यूम, तर व्हॉल्यूम काय होईल, इन्क्रीज होईल. ओके. आणि ग्रेटर दॅन 4 पासून 4 पर्यंत टेम्परेचर जर डिक्रीज केलं आपण, टेम्परेचर जर डिक्रीज केलं तर काय होईल, व्हॉल्यूम या ठिकाणी तुमचा इन्क्रीज झालेला दिसेल. व्हॉल्यूम या ठिकाणी तुमचा इन्क्रीज झालेला दिसेल. म्हणजे हे लक्षात ठेवायचं 4 to 0 कशामुळे व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला, टेम्परेचर डिक्रीज झाल्याच्या नंतर, कारण की ते आईसच्या कन्व्हर्जनची प्रोसेस चालू व्हायली. आणि आईसच्या कन्व्हर्जनची प्रोसेस चालू व्हायली म्हणजे ते बॉन्ड एकमेकांना अटॅच करायला येतं आणि एक स्पेसिफिक स्ट्रक्चर चालू करायला येतं. आपला तो व्हिडिओ आठवतोय का आईसच्या स्ट्रक्चरचा. ओके. सो मग ते स्ट्रक्चर तयार झालं की त्याचा व्हॉल्यूम एक लार्ज शेप, तो मॉलिक्यूल लार्ज शेप घेईल आणि मग त्यामुळं तो पूर्ण लगे व्हॉल्यूम वॉटरपेक्षा जास्त व्हायला सुरुवात होईल. ओके. त्यामुळे 4 पासून 0 कडे जात असताना व्हॉल्यूम इन्क्रीज होते टेम्परेचर कमी होत असताना. आणि ग्रेटर दॅन 4 चं तर ते लिक्विडच आहे. लिक्विडचं टेम्परेचर जसं जसं कमी होईल तसे त्याचे मॉलिक्यूल जवळ येतील एनर्जी कमी झाल्यामुळे. ओके. हीट कमी झाल्यामुळे त्यामधली. तर दिस इज रिझन. मग आता आपण ह्या एवढं एक्सप्लेन करण्यामागचा आणि याच्या मागचा काय संबंध आहे, तर सुरुवातीला हे आईस नसेल, पूर्ण बिलकुल आईस नसेल. हे काय वॉटरचा एक सरफेस आहे फक्त एवढा. वॉटरचा सरफेस आहे हा. मग वॉटरच्या सरफेसवर काय होईल, जसं कोल्ड रिजन मध्ये ऍटमॉस्फिअरचं टेम्परेचर कसं असणार आहे, कमी असणार आहे. ऍटमॉस्फिअरचं टेम्परेचर कमी असणार आहे. मग वॉटरचं जर हीट वाढली, ऍटमॉस्फिअरची हीट कमी आहे, टेम्परेचर कमी आहे म्हणजे हीट पण त्या ठिकाणी कमी आहे. ओके. मग हे हीट काय होईल, या ठिकाणाहून ट्रान्सफर होईल ऍटमॉस्फिअर मध्ये, या ठिकाणाहून ट्रान्सफर होईल ऍटमॉस्फिअर मध्ये. मग असं करत हीट लूज जर करत असेल वॉटर जर हीट लूज करत असेल तर काय होईल, त्यावेळेस वॉटर ज्यावेळेस हीट लूज करेल त्यावेळेस मग त्याचं टेम्परेचर कमी होईल. आणि कधीपर्यंत कमी होईल, तर 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत वॉटरचं टेम्परेचर काय होईल, कमी होईल. 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत वॉटरचं टेम्परेचर कमी होईल. म्हणजे जसं जसं काय होईल, ज्या प्रमाणात वॉटर हीट रिलीज करायले, ओके, ऍटमॉस्फिअरिक टेम्परेचर कमी असल्यामुळे तो काय करतोय, हीट रिलीज करतोय. आणि जसं जसं वॉटर हीट रिलीज करतोय तसं तसं टेम्परेचर कमी होईल. मग टेम्परेचर कमी झालं की बघा या ठिकाणी टेम्परेचर कमी झालं 4 पासून ग्रेटर दॅन 4 पासून 4 पर्यंत टेम्परेचर कमी झालं की व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. मग जसं जसं टेम्परेचर कमी होईल व्हॉल्यूम इन्क्रीज होऊ लागलं. हे अप्पर लेअर होती. आता हे कॉन्टॅक्ट मध्ये कोणतं वॉटर आहे, हे खालचं वॉटर टेम्परेचर रिलीज करणार आहे का नाही, हे अप्पर लेअरच फक्त टेम्परेचर रिलीज करणार आहे. काय करणार आहे, अप्पर लेअरच टेम्परेचर रिलीज करणार आहे. मग हे अप्पर लेअर टेम्परेचर रिलीज करीन आणि हीट रिलीज करीन आणि याचं हीट रिलीज झाले की मग याचं टेम्परेचर कमी होणार. टेम्परेचर कमी झालं की व्हॉल्यूम त्याचा इन्क्रीज होणार. ओके. व्हॉल्यूम त्याचा इन्क्रीज होणार कधीपर्यंत, 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. मग आता एकदा 4 डिग्री सेल्सिअस झालं ते वॉटर की त्या 4 डिग्री पासून खाली जात असताना त्याचा व्हॉल्यूम काय होईल, सॉरी जस्ट अ मिनिट, हा या ठिकाणी व्हॉल्यूम डिक्रीज होईल. हे एरो उलटा झाला आपला. हा इकडे बघा ह्या ग्राफ मध्ये जसं जसं टेम्परेचर कमी व्हायला तसं व्हॉल्यूम डिक्रीज व्हायला. हा एरो उलटा झाला. तर ग्रेटर दॅन 4 पासून व्हॉल्यूम डिक्रीज व्हायला, ग्रेटर दॅन 4 पासून व्हॉल्यूम डिक्रीज व्हायला 4 पर्यंत. मग आता अप्पर सरफेस जी कॉन्टॅक्ट मध्ये होती ती हीट रिलीज करू लागली कुठपर्यंत, त्याचं टेम्परेचर 4 डिग्री करायपर्यंत. एकदा का 4 डिग्री टेम्परेचर झालं का मग आणखीन कमी कशामुळे करत नाही ती लेअर टेम्परेचर, तर त्याच्या पाठीमागचं रिझन आहे की व्हॉल्यूम त्या ठिकाणी कसा असतो, सर्वात कमी असतो. म्हणजे डेन्सिटी मॅक्सिमम असते. व्हॉल्यूम आणि डेन्सिटी उलट असते. काय डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. बघा डेन्सिटी, सॉरी एक मिनिट, आपण याला इरेज करून घेऊया पूर्णपणे आणि जेवढं कामाचं आहे तेवढंच लिहून घ्या. ओके. 4 पासून 0 पर्यंत जात असताना काय होते, टेम्परेचर काय होते, तर या ठिकाणी आपण कन्सिडर करू डिक्रीज व्हायले. 4 पासून 0 चाललंय म्हणजे टेम्परेचर डिक्रीज व्हायले आणि व्हॉल्यूम मग तशा वेळेस काय होते, इन्क्रीज होते. आणि ग्रेटर दॅन 4 पासून जर 4 कडे चाललंय, ग्रेटर दॅन 4 पासून जर 4 कडे चाललंय तर तशा वेळेस
टेम्परेचर काय व्हायलंय, डिक्रीज व्हायलंय, तो त्यावेळेस व्हॉल्यूम पण काय व्हायलंय, सोबत सोबत डिक्रीज व्हायलाय. म्हणजे हे प्रपोर्शन कसं आहे, इनव्हर्स प्रपोर्शन आहे, जी 4 to 0. आणि हे प्रपोर्शन कसं आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे, ग्रेटर दॅन 4 to 4. हे कसं आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं ह्या दोन गोष्टी. मग आता डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, रो इक्वल्स टू, दॅट इज डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, मग बघा, ग्रेटर दॅन 4 पासून 4 पर्यंत जात असताना व्हॉल्यूम, ग्रेटर दॅन 4 पासून 4 पर्यंत जात असताना व्हॉल्यूम काय होऊ लागला, डिक्रीज होऊ लागला. व्हॉल्यूम डिक्रीज होऊ लागला. मग व्हॉल्यूम जर डिक्रीज झाला, डिनॉमिनेटर डिक्रीज झाला, डेन्सिटी इन्क्रीज होणार. मग डेन्सिटी इन्क्रीज झाली, मग ज्या अप्पर लेअरची फक्त डेन्सिटी इन्क्रीज होईल, मग ती लेअर कुठं होऊन जाईल, तर ते वॉटर बॉटमला सेटल होऊन जाईल. ज्याची डेन्सिटी जास्त आहे ते बॉटमला राहते, ज्याची डेन्सिटी कमी आहे ते फ्लो व्हायला स्टार्ट करते. ओके, मग आता जे बॉटमचं लेअर आहे त्याची टेम्परेचर आहे का 4 पेक्षा आपलं 4 डिग्री सेल्सिअस झालेलं नाही. फक्त हीट कोणी लूज केली, जे कॉन्टॅक्ट मध्ये होतं एअरच्या. एअरचं टेम्परेचर कमी होतं, हीट कमी होती, मग फक्त अप्पर लेअरनच सोडून दिली. त्याचं काय म्हणजे समजा अशी भरपूर माणसं उभा आहेत, समजा कन्सिडर करा युद्ध चालू आहे, सैनिक खेळायले तर युद्ध, आणि पुढे असे लाखोच्या संख्येने सैनिक आहेत. फक्त पुढची एक रो आहे, ओके, त्याच्या पाठीमागे एक रो आहे. अशी रो न उभे आहेत, म्हणजे एक पिरियड मध्ये उभे असतात सैनिक. त्या तुम्हाला माहिती आहे का, त्यांना शिस्त असते, आपल्यासारखं नाही बेशिस्त. ओके, सो तर मग समोरच्या अपोनंट सैनिकांनी काय केलं, अपोनंट जे सैनिक होते, ओके, आर्मी होती, अपोनंट आर्मी, त्यांनी काय केले, फायर केले. अपोनंट आर्मीने फायर केलं तर काय होईल, मागच्यांना पण गोळ्या लागतील का, नाही लागणार. ऑब्विसली जे समोर मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आले, पहिल्यांदा कॉन्टॅक्ट मध्ये आले, त्यांनाच गोळ्या लागल. इथंच होईल, एअरच्या पहिल्यांदा कॉन्टॅक्ट मध्ये कोणतं येईल, तर ही अप्पर लेअर येईल, फक्त ही अप्पर लेअर कॉन्टॅक्ट मध्ये येईल. मग जी लेअर कॉन्टॅक्ट मध्ये आहे तिचीच फक्त हीट काय करून घेईन, अब्झॉर्ब करून घेईन, म्हणजे तिच्यावर फक्त इफेक्ट व्हायला या ठिकाणी. ओके, मग एकदा इफेक्ट झाला, डेन्सिटी वाढली की ती लेअर खाली जाऊन बसल, वरची आणि खालचं लेअर पाणी वरती येईल, मग ही लेअर उघडी पडली. ओके, मग आता तसं करत करत काय होईल, एक एक लेअर 4 डिग्री होत होत सेटल होत जाईल. आणि एकदा का पूर्ण वॉटरचं 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं, किती डिग्री सेल्सिअस, पूर्ण वॉटरचं टेम्परेचर झालं 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं बघा ह्या पूर्ण वॉटरचं. कारण की ही एक एक लेअर उघडी पडायली, आणि एकदा 4 डिग्री सेल्सिअस झालं किती, बॉटमला जाऊन बसायली. मग आता सर्वच 4 डिग्रीचं वॉटर जर झालं थ्रू आउट, असं करत करत एक एक लेअर वरती येते, तर मग पुन्हा दुसरी कोणती राहिली का, मग नाही. मग आता इथून पुढे काय होईल, हे 4 डिग्री सेल्सिअसचं जे वॉटर आहे ते पूर्णपणे झाल्याच्या नंतर आता जी सर्वात शेवटची लेअर वरती आलेली आहे, जिचं 4 डिग्री टेम्परेचर झालतं, ओके, सर्वात शेवटची जी लेअर आलेली आहे जिचं 4 डिग्री टेम्परेचर झालतं, तर ही लेअर काय करेल, आता बघा, जस्ट अ मिनिट. ओके, आपण काय करूया, हा, तर ह्या लेअरचं टेम्परेचर किती आहे सध्या, आणि थ्रू आउट वॉटरचं टेम्परेचरच 4 डिग्री आहे. ओके, थ्रू आउट वॉटरचं टेम्परेचर किती आहे, 4 डिग्री आहे. पण ह्या लेअरचं पण टेम्परेचर किती आहे, 4 डिग्री आहे. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे, ह्या आपण काय कन्सिडर केलंय की ऍटमॉस्फेरिक प्रेशर बिलो टेम्परेचर बिलो 0 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे हीट पण याच्यापेक्षा आणखीन पण कशी आहे, कमीच आहे. मग आता आणखीन पण हे हीट काय करायली, अप्पर लेअर याला रिलीज करायली, आणखीन पण हीट काय करायली, रिलीज करायली. म्हणजे आता टेम्परेचर कसं डिक्रीज व्हायलंय, 4 पासून डिक्रीज व्हायलंय 0 पर्यंत, 4 पासून डिक्रीज व्हायलंय 0 पर्यंत. मग बघा, अगोदर 4 पासून ग्रेटर दॅन 4 पासून 4 पर्यंत डिक्रीज होऊ लागलं, तो व्हॉल्यूम डिक्रीज होऊ लागला, डेन्सिटी काय होऊ लागली, बघा डेन्सिटी काय होऊ लागली यावेळेस, तर डेन्सिटी काय होऊ लागली, व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळे डेन्सिटी इन्क्रीज होऊ लागली. तिसरा कॉलम तयार केला इथं बघा. तिसरा कॉलम कोणता आहे बघा या ठिकाणी, हा, हा जो कॉलम आहे, ओके, हा आपण तिसरा डेन्सिटीचा कॉलम तयार करूया, डेन्सिटीचा कॉलम. तर मग बघा, हा अगोदर जे नॉर्मल वॉटर होतं त्याचं 4 ग्रेटर दॅन 4 पासून 4 पर्यंत टेम्परेचर कमी, व्हॉल्यूम कमी, डेन्सिटी जास्त. आता फक्त अप्पर लेअर कॉन्टॅक्ट मध्ये, मग हिचं टेम्परेचर कमी व्हायलंय, म्हणजे हीट आणखीन पण रिलीज व्हायली. व्हॉल्यूम आता काय व्हायला यावेळेस, तर इन्क्रीज व्हायलाय, व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला, डेन्सिटी काय होईल, डिक्रीज होईल. मग आता ह्याची डेन्सिटी डिक्रीज झालेली आहे, मग हे ज्यावेळेस रिलीज करायला, हे वॉटर पहिल्यासारखं आता बॉटमला जाणार आहे का,
पहिल्यासारखं वॉटर बॉटमला जाणार आहे का? नाही, ऑब्विसली. कारण की नाही कशामुळे? तर याचं व्हॉल्यूम आता इन्क्रीज होईल का अनोमलस बिहेवियरचं वॉटरचं? हा ग्राफ लक्षात ठेवा. हा आईस पासून 4 डिग्री सेल्सिअसला यायलाय, म्हणजे आता 4 पासून वापस जाताना काय होईल? व्हॉल्यूम पुन्हा इन्क्रीज व्हायला. मग व्हॉल्यूम हे बघा ग्राफ इथून, हा ग्राफ. ओके, यामध्ये बघा हे व्हॉल्यूम काय होईल? वापस जाताना पुन्हा इन्क्रीज होईल. व्हॉल्यूम काय होईल? वापस जाताना इन्क्रीज होईल. व्हॉल्यूम वापस जाताना. ओके, सो दिस इज. मग व्हॉल्यूम जरी इन्क्रीज होत असलं तर डेन्सिटी काय होते? डिक्रीज होते. डेन्सिटी काय होते? डिक्रीज होते. आणि डेन्सिटी डिक्रीज झाली की मग ते फ्लोट व्हायला सुरुवात होईल. ओके, मग म्हणजे नेहमीसाठी 4 पासून 0 पर्यंत होईपर्यंत कंटिन्यू कोणतं वॉटर कॉन्टॅक्ट मध्ये राहणार आहे? ऍटमॉस्फिअरच्या फक्त ह्या लेअर मधलंच राहणार आहे. ही लेअर वरती येणार आहे का वॉटरची? खालची नाही येणार. कशामुळे? तर डेन्सिटी त्याची मॅक्झिमम आहे आणि याची डेन्सिटी मिनिमम होईल, कमी कमी होईल. कधीपर्यंत? 0 डिग्री होईपर्यंत कमी होईल. 0 डिग्री झालं की एकदा तो काय कन्वर्ट होणार आहे? आईस मध्ये कन्वर्ट होणार आहे. बघा मग ही लेअर आईस मध्ये कन्वर्ट झाली, कारण की ही लेअर खाली गेलीच नाही. म्हणजे फक्त एकटीच टेम्परेचर कमी होऊ लागलं. खालच्याचं टेम्परेचर कमी व्हायलंय का? नाही व्हायलंय. म्हणजे आणखीन पण ज्यावेळेस ही लेअर 0 डिग्री सेल्सिअस झाली, कधी? अप्पर लेअर 0 डिग्री सेल्सिअस झाली, तिचं कन्व्हर्जन आईस मध्ये होणार आहे 0 ला, कारण की तो फ्रीजिंग पॉईंट असतो वॉटरचा. ओके, मग आता फ्रीजिंग पॉईंट जर 0 डिग्री झाला एकदा अप्पर लेअरचा, तरी पण तिचं डेन्सिटी कमीच आहे, म्हणजे ती वरती फ्लो होणार आहे. आणि तो आईस खाली जाणार आहे का? नाही. मग आईस जर खाली नाही गेला तर हे फिश आहेत किंवा हे प्लांट्स आहेत, हे फ्रीज होतील का? नाही होणार. आणि 4 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आहे, म्हणजे तेवढ्या टेम्परेचरला ते अक्वाटिक अॅनिमल्स जिवंत राहू शकतात. किंवा पाणी पण आहे, त्यांचं काम एरी पण पाण्यातून श्वास घेणं असते आणि अन्न पण पाण्यात अवेलेबल असतेच त्यांना. म्हणजे आता एकदा का आईस तयार झाली, मग यामधून हे एकदा एकदम कव्हरिंग तयार झाली, म्हणजे हे काय झालं? सुरक्षा कवच झाल्यासारखं झालं. एकदा आईस तयार झाला की खालच्या वॉटरचं हे अप्पर लेअरचं एकदा ओढून घेणं झालं पूर्ण हिट, की पुन्हा त्याच्या खालच्या लेअरची ओढून घेणं पॉसिबल आहे का? कारण की आणखीन पण अप्पर लेअर आहे ना जशी तशी. ओके, म्हणजे त्या सैनिकाला गोळ्या जरी लागत असल्या, त्यांनी आता बुलेट प्रूफ जॅकेट घातलेलं आहे पुढच्या सैनिकानं, तर पुढचेच नाही मेले तर मागचे मारणार आहेत का? नाहीत मारणार. ओके, मग सेम तसंच आहे. ही लेअरच जर निघून नाही गेली तर खालचे लेअर फ्रीज होणार आहे का? नाही होणार. म्हणजे आणखीन पण वॉटर ऍज इट इज आहे, आणि वॉटर ऍज इट इज आहे म्हणजे तेवढ्या टेम्परेचर वरती 4 डिग्री वरती हे अक्वाटिक अॅनिमल्स जिवंत राहू शकतात. म्हणून कोल्ड रिजन मध्ये अक्वाटिक अॅनिमल्स आणि प्लांट्स काय राहतात? सर्व्हाइव्ह करतात. ओके, बिलो 0 डिग्री टेम्परेचर असेल तरी पण अक्वाटिक अॅनिमल्स सर्व्हाइव्ह करतात. कशामुळे? तर फक्त अप्पर लेअरच आईस मध्ये कन्वर्ट होती. बॉटमचे जे लेअर्स असतात वॉटरच्या ते ऍज इट इज राहतात 4 डिग्री सेल्सिअस वर. त्याच्या मागचं रिझन आपण पाहिलंय का? तर ग्रेटर दॅन 4 पासून 4 पर्यंत व्हॉल्यूम जरी डिक्रीज होत असलं तरी मग ते थ्रू आउटचे वॉटरचं टेम्परेचर सारखं करायलंय. पण 4 पासून 0 पर्यंत जात असताना सगळं वॉटर आईस कशामुळे होईना? कारण की ते थ्रू आउट 0 करण्यासाठी त्या अप्पर लेअरला खाली जावं लागेल, खालची लेअर उघडी पडावं लागेल, तरच तिच्यातली हिट जाईल. पण वरची लेअर खाली कशामुळे जाईना? तर इथं व्हॉल्यूम इन्क्रीज होईल आणि डेन्सिटी डिक्रीज होईल, म्हणून वॉटर फ्लो होईल. आणि मग त्यामुळं अप्पर लेअरच जर निघून गेली नाही खाली, म्हणजे खालची लेअर ओपन होईल का? नाही. खालची लेअर जर ओपन झाली नाही तर त्यामधले जर हीट बाहेर निघेल का? नाही निघणार. आणि म्हणून तोपर्यंत ते काय राहणार? कॉन्स्टंट 4 डिग्रीवरच राहणार. त्याची जी टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट 4 डिग्रीवरच राहणार. आणि फक्त कोण फ्रीज होईल? अप्पर लेअरच फ्रीज होईल. त्यामुळे अक्वाटिक अॅनिमल्स जिवंत राहतात. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल असं कन्सिडर करूया. ओके, सो लेट्स गो टू द सेकंड क्वेश्चन. मग इथं पण सेम टू सेम आहे. इथं पण काय सेम टू सेम आहे. बघा, ज्यावेळेस कोल्ड मध्ये वॉटरचे पाईप ब्रेक कशामुळे होतात? तर जर टेम्परेचर 4 डिग्री पेक्षा कमी असेल, ओके, टेम्परेचर 4 डिग्री पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी वॉटरचं व्हॉल्यूम काय व्हायला लागतं? इन्क्रीज व्हायला लागतंय. आणि रॉक्स मध्ये पण थोड्याफार अमाऊंट मध्ये जे आहे ते वाफेच्या रूपात म्हणा किंवा पाणी थोडंफार असतंय, तर ते काय करायला लागते? 4 डिग्री पेक्षा जर कमी टेम्परेचर झालं तर व्हॉल्यूम इन्क्रीज करते, आणि मग त्याच्यात साठवायला जागा राहणार नाही त्या वॉटरला त्या पाईप मध्ये, आणि त्याच्यामुळे ते पाईप काय होईल? थोडेफार क्रॅक्स पडतील त्यामध्ये. व्हॉल्यूम जर जास्त झालं आणि ते आपण कंटेन करायलो त्या पाईप मध्ये, ते पाईपचं व्हॉल्यूम कमी आहे आणि त्या वॉटरचं व्हॉल्यूम जास्त आहे, म्हणजे ते काय करेल? बाहेर येण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे वर्गात गरजेपेक्षा जास्त जर मुलांची संख्या झाली तर ते काय करतात? गोंधळ करतात. तशाच पद्धतीने इथं पण जर वॉटर त्या पाईप मधून जाणार वॉटर जर जास्त झालं तर नक्कीच ते वॉटर काय होणार आहे? फुटणार आहे. तर इथे सेम होईल. ओके,
इथं पण सेम प्रोसेस होत आहे. ओके, सो दिस इज युअर आन्सर. दिस इज युअर आन्सर of these two questions. Okay, so similarly we have some more questions for you. Okay, effect of pressure on liquid water. आता आपण पाहिलं की जे वॉटर आहे त्याचं काय टेम्परेचर नुसार कसा अॅनोमलस बिहेवियर दाखवते. आपण रिजलेशन मध्ये इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन आईस पाहिलाय, म्हणजे आता वॉटरवरती काय प्रेशरचा किंवा टेम्परेचरचा इफेक्ट होईल बघूया. टेम्परेचर पण करायचं, इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर ऑन द लिक्विड वॉटर. ओके, आपण आता टेम्परेचरचा इफेक्ट आईस वरती पाहिला, टेम्परेचरचा इफेक्ट प्रेशरचा इफेक्ट आईस वरती पाहिला. ओके, सो आता आपण पाहूया वॉटर वरती टेम्परेचर आणि प्रेशरचा इफेक्ट काय होईल. तर हे बघा, हे एक्झाम्पल दिसत आहेत तुम्हाला स्क्रीनवरती. ओके, हे जे येते ते पूर्णपणे स्क्रीनवरती दिसत आहेत तुम्हाला. यावरून तुम्हाला असं दाखवण्याचा प्रयत्न केला की ज्यावेळेस लिक्विड अर्थच्या सरफेस वरती होतं, बघा या ठिकाणी बघा अर्थच्या सरफेस वरती आहे, त्यावेळेस त्याचा बॉइलिंग पॉइंट हा नॉर्मल असेल 100 डिग्री सेल्सिअस. पण जसं जसं अबोव जाऊ तसं बॉइलिंग पॉइंट कमी व्हायला, या हाईट वरती गेल्यावर काय होईल 93 डिग्री, ह्या हाईट वरती गेल्यावर 90 डिग्री, ह्या हाईट वरती गेल्यावर 79 डिग्री ओके सेल्सिअस मध्ये. तर मग असं कशामुळे होते, तर तुम्हाला माहिती आहे जसं वर अबोव साईडला जाऊ अर्थ पासून, अर्थ सरफेस पासून अप्पर वरती जाऊ जसं हाईट वरती, तसं ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय होते, कमी होते. ऍटमॉस्फेरिक प्रेशर कमी होते आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर कमी झालं की जसं जसं प्रेशर डिक्रीज होईल, ओके, जसं जसं प्रेशर डिक्रीज होईल तसा तसा बॉइलिंग पॉइंट काय होतो, कमी होतो. आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे बघा, रिजलेशनच्या अगोदरचा व्हिडिओ बघा, 2 व्हिडिओ आपण त्यामध्ये पूर्ण एक्सप्लेन केलेले आहे. कोणत्याही लिक्विड जनरल मध्ये प्रेशर इन्क्रीज झालं की बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो. कशा त्याच्या मागचं कारण पाहिलं आपण, प्रेशर इन्क्रीज व्हायला म्हणजे फोर्स पण इन्क्रीज व्हायला, त्यामुळे मॉलिक्यूल आणखीन क्लोजर येईल येतं आणि मग बॉन्ड ब्रेक करायला वेळ लागणार आहे. पण प्रेशर जर डिक्रीज झालं तर ऑलरेडी ते मॉलिक्यूल आणखीन दूर जातील असल्यापेक्षा पण, म्हणजे आता एवढी हीट लागणार आहे का नाही त्याला बॉन्ड ब्रेक करायला. ओके, म्हणजे त्यावेळेस टेम्परेचर पण कसं असेल, कमी असेल. मग आता म्हणजे लो डिग्री टेम्परेचरला पण काय होऊ शकतात, ते बॉईल व्हायला वॉटर स्टार्ट होऊ शकते आणि एकदा बॉईल व्हायला स्टार्ट झालं की त्याचं कन्व्हर्जन लिक्विड मधून पेपर मध्ये होते, म्हणजे ऑलरेडी बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे जसं प्रेशर डिक्रीज होईल तर त्यावेळेस बॉइलिंग पॉइंट लिक्विडचा काय झालेला असेल, कमी झालेला असेल. आणि असं जसं आपण अबोव द सरफेस जाऊ तसं तसं काय होतंय, तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीज होते. ओके, आणि मग कमी टेम्परेचर वरती सुद्धा तुम्हाला काय दिसून येईल की वॉटर बॉईल व्हायला स्टार्ट झालेले, म्हणजे 79 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर झालं वॉटरचं, नॉर्मल वॉटर पासून त्याचं टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं 79 पर्यंत त्या वॉटरचं, तरी पण ते काय करल, बॉईल व्हायला स्टार्ट करेल तो वॉटर. ओके, 90 ह्या हाईट वरती गेल्यावर 90 पर्यंत बॉईल व्हायला स्टार्ट होईल, या हाईट वरती गेल्यावर 93 पासून. ओके, या आणि सरफेसवर असू म्हणजे सी लेवलला, हे बघा समुद्राच्या जे लेवल आहे त्या लेवलच्या सरफेसवर असू तर 100 डिग्री सेल्सिअस नॉर्मल टेम्परेचर. पण जसं वरती जाऊ ऍटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीज व्हायला, बॉइलिंग पॉइंट कमी व्हायला. पण सॉलिड आईस तर तसं होतंय का, प्रेशर जर डिक्रीज झालं तर मेल्टिंग पॉइंट काय होतंय, इन्क्रीज होतंय. इथं उलट आहे आईस वरती. ओके, आईसचं प्रेशर इन्क्रीज केलं, मेल्टिंग पॉइंट काय होऊ लागला, डिक्रीज होऊ लागला. प्रेशर जसं जसं इन्क्रीज करू तसं तसं मेल्टिंग पॉइंट डिक्रीज होऊ लागला. पण इथं उलट आहे, प्रेशर डिक्रीज केलं तरच बॉइलिंग पॉइंट काय होईल, डिक्रीज होईल. इथं प्रेशर इन्क्रीज केल्यावर आईसचा मेल्टिंग पॉइंट काय होते, डिक्रीज होते. पण इथं प्रेशर डिक्रीज केलं लिक्विड वॉटरचं तर काय होते, बॉइलिंग पॉइंट काय होते, डिक्रीज होते. बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होते. म्हणजे आलं लक्षात, हे डायरेक्ट प्रपोर्शन आहे कोणासाठी, लिक्विड वॉटरसाठी. प्रेशर जर इन्क्रीज झालं तर कोण इन्क्रीज होणार, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होणार, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होणार. ओके, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होणार. जर प्रेशर इन्क्रीज झालं तर बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होणार आणि प्रेशर जर डिक्रीज झालं तर बॉइलिंग पॉइंट पण काय होणार, डिक्रीज होणार. हे डायरेक्ट प्रोपोर्शन आहे कोणासाठी, लिक्विड वॉटरसाठी. पण आईस जर असेल, आईस असेल, हे वॉटर झालं लिक्विड, हे आईस असेल म्हणजे सॉलिड वॉटर ज्याला आपण म्हणतो आईस किंवा सॉलिड वॉटर, त्याच्यामध्ये जर प्रेशर डिक्रीज झालं तर बॉइलिंग पॉइंट काय होते,
इन्क्रीज होते, म्हणजे यांचं प्रपोर्शन कसं आहे, प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द, किंवा बॉइलिंग पॉइंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर असं म्हणू शकता तुम्ही. बॉइलिंग पॉइंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर, किंवा प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द बॉइलिंग पॉइंट. ओके, सो हे दोघं एकमेकांना डायरेक्ट प्रोपोर्शन येतं कधी लिक्विड वॉटर मध्ये, आणि सॉलिड वॉटर मध्ये हे इनव्हर्स प्रोपोर्शन येतं, लक्षात ठेवायचं. तर ह्या डायग्राम वरून तुमच्या लक्षात आला असेल असं कन्सिडर करूया. जसं वरती जाऊ तसं तसं काय होईल बघा, हे काय बॉइलिंग पॉइंट आहे. ओके, आणि हे काय प्रेशर आहे. मग जसं प्रेशर डिक्रीज करायला बॉइलिंग पॉइंट काय व्हायला, इन्क्रीज व्हायला. जसं प्रेशर डिक्रीज करायला बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज व्हायला. ओके, हे बघा, हे खाली यायली लाईन म्हणजे प्रेशर डिक्रीज व्हायला, पण समोर पण चालली म्हणजे टेम्परेचर आपलं बॉइलिंग पॉइंट काय व्हायला, इन्क्रीज व्हायला. जसं प्रेशर डिक्रीज झालं, हे प्रेशर इथं डिक्रीज झालं, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज झाला, म्हणजे हा पॉइंट इथं आला बघा. इथं प्रेशर पुन्हा डिक्रीज झालं, बॉइलिंग पॉइंट आणखीन पुढे गेला या ठिकाणी. हे प्रेशर डिक्रीज झालं, बॉइलिंग पॉइंट आणखी पुढे गेले या ठिकाणी, आणि हे पॉइंट जॉईन केले तर याच्यापासून एक स्ट्रेट लाईन मिळाली, असं झालंय ते. ओके, सो दिस इज all about the effect of temperature and pressure on the solid water or liquid water. In the next video we have to see the effect of pressure on vapors. Okay, water vapors. Okay, so anomalous behavior of water, one more concept of the anomalous behavior of the water we have to see. Okay, so आपल्याला ऍक्च्युअल मध्ये पुढचा पॉइंट काय दिलेला आहे बुक मध्ये, anomalous behavior. सॉरी, आपण मागच्या पॉइंट पाहिला, अगोदरच मागचा पॉइंट पाहिला anomalous behavior of water. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण तोच पाहिला anomalous behavior of water. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला ड्यू पॉइंटचा काय करायचं, ड्यू पॉइंट आणि ह्युमिडिटीचा कन्सेप्ट पाहायचा आहे. म्हणजे जसं इथं बॉइलिंग पॉइंट पाहिला तुम्ही, बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय की लिक्विड कन्वर्ट होतंय कशामध्ये, पेपर मध्ये. लिक्विड कन्वर्ट होते वेपर मध्ये. जसं सॉलिड मधून लिक्विड मध्ये कन्वर्ट होत असताना आपण मेल्टिंग पॉइंट म्हणतो, आणि लिक्विड मधून सॉलिड मध्ये कन्वर्ट असताना त्याच पॉइंटला काय नाव देतो, फ्रीजिंग पॉइंट देतो. तसंच ज्यावेळेस लिक्विड मधून काय होईल, व्हेपर मध्ये कन्वर्ट होईल, त्यावेळेस कोणता पॉइंट असतो, बॉइलिंग पॉइंट असतो, तो टेम्परेचर, कॉन्स्टंट टेम्परेचर. पण व्हेपर मधून लिक्विड मध्ये होत असताना टेम्परेचरला नाव आपण आतापर्यंत ऐकलं नव्हतं बघा. तर त्याचं नाव कोणतं आहे, ड्यू पॉइंट आहे. ड्यू पॉइंट म्हणजे काय, लिक्विड सॉरी व्हेपरचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होणार, वॉटर व्हेपरचं कन्व्हर्जन लिक्विड वॉटर मध्ये होणार, आणि ते जे कॉन्स्टंट टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस, त्याला काय म्हणणार, ड्यू पॉइंट म्हणणार. ओके, सो व्हेपरचं कन्व्हर्जन किंवा 100च नाही तर ते कशावर डिपेंड राहणार आहे मग, तर ते डिपेंड राहील ऍटमॉस्फेरिक जे प्रेशर आहे आणि ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर आहे त्यावरती डिपेंड राहील. मग 100 ठेवायचं का कमी करायचं, का कमी करायचं आणखीन कमी करायचं, ते आपल्याला पुढे पाहायचं. ड्यू पॉइंट म्हणजे ऍक्च्युअली काय, तर हे शब्दशः मिनिंग पाहिला आपण, ज्या पॉइंट वरती व्हेपर कन्वर्ट होते कशाला, लिक्विडला. तर आपल्याला पाहायचं आता ऍक्च्युअल डेफिनेशन काय आहे त्याची. तर ओके, सो ते पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहायचंय आपल्याला. सो अंटिल देन वी स्टॉप हिअर अँड टेक केअर ऑफ यू. ओके, स्टे होम, स्टे सेफ, आणि जे क्लास वर्क दिलाय तो लिहून घेत चला. ओके, होमवर्क पण सॉल्व्ह करत चला, ह्या नेहमी सूचना द्यायला लावू नका. सो हॅव अ ग्रेट डे अँड बाय बाय. लेट अस स्टॉप हिअर. Okay friends, before stopping this video, okay, there is one question for you, there is one question for you. बघा या इमेजेस मध्ये काय दिसतंय, तर हाईट वरती जाऊन आपण वॉटर बॉईल करायला किंवा काय होईल, आता आपण पाहिलं आतापर्यंत या व्हिडिओ मध्ये की जसं हाईट वरती जाऊ तसं बॉइलिंग पॉइंट कमी होईल, म्हणजे कमी टेम्परेचरलाच वॉटर त्या ठिकाणी बॉईल व्हायला स्टार्ट होईल आणि व्हेपर मध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होईल. मग आता बॉइलिंग पॉइंट कमी झालाय, मग अन्न शिजवायला वेळ जास्त लागेल का कमी लागेल वर जाऊन, म्हणजे जसं ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय, या डायग्राम मध्ये काय दिसतंय की एक कुकर ठेवलेलं आहे, त्यावरती काहीतरी शिजत आहे अन्न. ओके, सो मग या सिच्युएशन मध्ये म्हणजे बॉइलिंग पॉइंट काय व्हायलाय, कमी व्हायलाय. मग बॉइलिंग पॉइंट कमी व्हायलाय म्हणजे तिथं तुम्हाला वेळ जास्त लागेल का कमी लागेल, विचार करा थोडासा. सो बॉइलिंग पॉइंट कमी झालाय म्हणजे तुम्हाला अन्न शिजवायला वेळ जास्त लागेल. तर याच्या मागचं रिझन कशामुळे सर, असं कशामुळे, बॉइलिंग पॉइंट कमी झालाय मग तिथं तर पाणी लवकर उकळायलंय, मग अन्न लवकर शिजायला पाहिजे. तर पाणी लवकर उकळायलंय म्हणजे त्याला कमी हिट मध्येच उकळायलंय पाणी. ओके, वॉटर जे ते बॉईल व्हायला स्टार्ट होईल, पण कधी बॉईल व्हायला स्टार्ट होईल, तर कमी बॉइलिंग पॉइंट आहे म्हणजे त्या ठिकाणी हिट पण कशी लागायली, त्याला कमी लागायली.
बॉइलिंग पॉईंट कमी आहे म्हणजे ते टेम्परेचर कसं आहे, कमी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पाहूया मागचं टेम्परेचर 90 डिग्री वरती बॉईल व्हायले वॉटर, ओके, किंवा 73 डिग्री वरती बॉईल व्हायले वॉटर. आपण हिमालयाच्या चोटीवरती गेलो, वरती एकदम शिखरावरती हिमालयाच्या, तर त्या ठिकाणी शिखरावरती गेल्याच्या नंतर मग काय होईल, वॉटर कन्सिडर करा 73 डिग्री वरती बॉईल व्हायले. मग आता 100 डिग्री पर्यंत पोहोचायला त्याला हीट किती लागू लागली, तेवढी हीट आता वॉटर ऍब्झॉर्ब करणार आहे का, नाही. म्हणजे अगोदर 100 डिग्री पर्यंत हीट मॅक्झिमम लागू लागली आणि तेवढी हीट सफिशियंट होती फूडला काय व्हायला, रेडी होण्यासाठी. ते जे फूड होतं त्याला रेडी होण्यासाठी तेवढी हीट सफिशियंट होती, ओके, 100 डिग्री पर्यंत पोहोचायच्या अगोदर पोहोचतानाची. म्हणजे अगोदर जी हीट लागत होती, समजा हे जे इन्क्रीज व्हायले 100 डिग्री पर्यंत, 100 पर्यंत इन्क्रीज व्हायले कुठपासून, 0 पासून, ओके. मग ही जी हीट होती समजा इथून इन्क्रीज झाली 100 पर्यंतची, तर हीट जी हीट होती सफिशियंट होती, पण आता 100च्या अगोदरच हीट स्टॉप व्हायली आणि इथूनच कॉन्स्टंट द्यायलाय, ओके. सो इथूनच कॉन्स्टंट टेम्परेचर व्हायले. हे कॉन्स्टंट टेम्परेचर अगोदर 100 ला होतं बॉइलिंग पॉईंट, पण टेम्परेचर कॉन्स्टंट इथंच आहे 79 लाच. म्हणजे हीट पण तेवढी काय होणार, कमी यूज मध्ये येणार, हीट कमी यूज मध्ये येणार. मग हीट जर कमी जर ऍब्झॉर्ब झाली, ओके, हीट जर कमी ऍब्झॉर्ब झाली, तर मग त्या ठिकाणी तेवढ्या हीट मध्ये अन्न शिजेल का, नाही शिजणार. म्हणजे ते जे फूड होऊ लागलं, रेडी बॉईल होऊ लागलं, रेडी होऊ लागलं, ओके, कुक होऊ लागलं, तर ते फूड कुक होईल का, नाही होणार ऑब्विसली. कारण की त्याला गरज असणे, जेवढी गरज आहे हीटची तेवढी हीट त्याला प्रोव्हाइड होईल का, नाही. वॉटर अगोदरच बॉईल व्हायले, मग तेवढी हीट पुन्हा घ्यायला त्याला आणखीन जास्त वेळ लागणार आहे. म्हणजे जे अन्न लवकर शिजायचंय किंवा टाइमवर शिजायचंय त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार त्याला, जर आपण बॉइलिंग पॉईंट कमी केला तर, ओके. बॉइलिंग पॉईंट जर कमी केला तर अन्न शिजायला पण उशीर होईल, ओके, एवढं लक्षात ठेवा. सो आता खरंच या व्हिडिओमध्ये थांबूया आणि हॅव अ ग्रेट डे, स्टे होम, स्टे सेफ, ओके, बाय बाय.